नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्रसार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण देवासमोर रडल्याने काय होतं, त्याचबरोबर कधी कधी देवासमोर गेलं की रडू काय येतं या मागचं कारण जाणून घेणार आहोत. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. असं म्हणतात की जो देवासमोर रडतो त्याच्यावर कधीच जगासमोर रडण्याची वेळ येत नाही. देवासमोर रडल्याने तुमचे मन हलके होऊन जाते. तसेच कुणीतरी आपलंही ऐकून घेणारं आहे अशी भावना आपल्यात येते. तसेच शांत झोप लागते. तुमच्या बाबतीत असं कधी झालं आहे का की तुम्ही देवासमोर बसलात आणि तुम्हाला रडू आलं, तुमचे डोळे पाणावलेत? बघा काय होतं की ज्यावेळी आपण खूप संकटात असतो त्यातून बाहेर पडण्याचा कुठलाच मार्ग आपल्याला दिसत नाही, किंवा तुम्ही प्रॉब्लेममध्ये असताना आपली वाटणारी आणि रक्ताची माणसंही तुमच्याकडे पाठ फिरवतात, तुमची साथ सोडतात आणि असं वागतात की जणू आपण खूप मोठा गुन्हा केला आहे आणि त्याची शिक्षा ते आपल्याला देत आहेत. किंवा काहींच्या बाबतीत असंही झालं असेल की आपल्या आयुष्यातील खूप महत्त्वाची, तुम्हाला खूप जीव लावणारी व्यक्ती ही जग सोडून गेली असेल. त्यांच्या आठवणीतही आपण खूप वेळा रडलेलो असतो. किंवा असंही होत असेल की प्रत्येक काम मोठ्या उत्साहाने सुरू केलं पण यश मिळत नसेल, सतत तुमच्या पदरी निराशा पडत असेल. त्याचप्रमाणे आपल्याच जवळचे लोक असे का वागतात याचं आपल्याला फार वाईट वाटत असतं. आपण तर लोकांशी चांगले वागतो, सगळ्यांना आपलं मानतो, मग लोक का आपल्याशी चांगलं वागत नाहीत, आपल्याला का परक्यासारखं वागवतात असं वाटतं. त्यावेळी सारं जगच जणू आपल्या विरोधात आहे, इथे कुणीच आपलं नाही असं वाटू लागतं आणि असे असंख्य प्रश्न आपल्याला पडलेले असतात. त्यावेळी आपल्या लक्षात येतं की हे सारं जग एक मोह माया आहे. आपलं कुणीच नाही, आपला फक्त तो एकच आहे आणि तो म्हणजे परमेश्वर. मोह मायेच्या या जाळ्यामध्ये आपण अडकले गेलो आहोत आणि आपण आपल्या आईला, परमेश्वराला विसरलो. जेव्हा तुम्ही देवासमोर रडता त्यावेळी तुम्ही खूप खरे असता. तेव्हा तुम्ही देवाला म्हणता, हे देवा, तुझ्याशिवाय माझं कुणीच नाही. ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्या देवासमोर जेव्हा तुम्ही नतमस्तक होऊन रडता तेव्हा तुमच्या तोंडातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा खरा असतो. यावेळी कोणत्याही फसवणुकीची भावना तुमच्या मनामध्ये नसते, कारण त्यावेळी तोंडातून बाहेर पडणारे शब्द हे थेट अंतःकरणातून आलेले असतात. ज्या व्यक्तीला या सगळ्याचा अनुभव येतो तोच व्यक्ती समोरच्या देवतेशी एकरूप होतो आणि त्या व्यक्तीला वाटू लागतं की साक्षात देव आपल्या समोर बसले आहेत, आपलं म्हणणं ऐकून घेत आहेत, आपल्याकडे करुण नजरेने पाहत आहेत. त्याचप्रमाणे जणू भगवंत आपल्याशी बोलत आहेत, आपल्याला म्हणत आहेत की उठ बाळा, रडू नकोस, तू फक्त माझाच आहेस, तू जे काही भोग भोगत आहेस ते सहन करण्याची ताकद मी तुला देतो आहे आणि ही जी काही परिस्थिती आहे ती फक्त क्षणिक असणार आहे. त्यामुळे आता तू अजिबात काळजी करू नकोस, कारण तू मला शरण आला आहेस, तू माझा भक्त आहेस. त्यामुळे तुझ्या मनामध्ये जे काही वाईट विचार सुरू असतील ते काढून टाक. तुझ्यासाठी कुणीही नसलं तरी मी आहे अशी जाणीव खूप कमी लोकांना होते. आणि ज्या लोकांना या सगळ्याची जाणीव होते ते खरंच खूप नशीबवान असतात, कारण हे लोक देवाशी एकरूप झालेले असतात. हा अनुभव जेव्हा एखाद्या व्यक्तीला येतो आणि ज्यावेळी अशी व्यक्ती आपलं मागणं देवाकडे मागतो त्यावेळी त्या व्यक्तीची मागणी लगेचच पूर्ण होते. तसेच जर तुम्ही दुःखात असाल तर देव तुमच्या नकळत तुम्हाला त्या दुःखातून हळुवारपणे बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतात. अशा रीतीने जेव्हा तुम्हाला देवाकडे नुसतं बघितलं तरी खरं खरं रडू येईल त्यावेळी आपलं मागणं देवाकडे मागून टाका आणि बघा तुमची मागणी लगेचच पूर्ण होते की नाही ते. तर अशा या छोट्याशा माहितीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.